नमस्कार. एखाद्या फुलाच्या सुगंधात खरंच स्त्रीच्या अख्ख्या आयुष्याचं प्रतिबिंब दिसू शकतं. चला तर मग आज आपण हाफिजा बागवान यांच्या सोनचाफा या काव्यसंग्रहावर खाजाबाई बागवान यांनी केलेल्या समीक्षेतून याच प्रश्नाचं उत्तर शोधूया. या काव्यसुगंधात आपणही सामील होऊया. तर समीक्षेची सुरुवातच होते ती या अत्यंत मार्मिक वाक्याने. आणि खरं सांगायचं तर हे फक्त एक वाक्य नाहीये, हा तर जणू सोनचाफा काव्यसंग्रहाचा आत्माच आहे. आपणही याच 3 टप्प्यांच्या नजरेतून या कवितांना समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. आपण या विश्लेषणात एका फुलाच्या उमलण्याप्रमाणेच पुढे जाणार आहोत. म्हणजे आधी आपण कळीबद्दल जाणून घेऊ, मग कवितेच्या शैलीचा सुगंध अनुभवू, त्यानंतर भावविश्वाच्या पाकळ्या एक एक करून उलगडू आणि शेवटी कवयित्रीच्या आवाजाचा जो दरवळ आहे तो अनुभव. चला तर मग सुरुवात करूया पहिल्या भागापासून. कळी एक ओळख. म्हणजेच पुस्तकाच्या अगदी पहिल्या दर्शनापासून, मुखपृष्ठापासून ते मनोगतापर्यंत ही कळी आपल्याला काय सांगते ते पाहूया. समीक्षक खाजाबाई बागवान अगदी सुरुवातीलाच एक महत्त्वाची गोष्ट सांगतात की हा फक्त एक कविता संग्रह नाहीये, अजिबात नाही. हा तर कवयित्री हाफिजा बागवान यांनी कित्येक दशकं जपून ठेवलेल्या भावना आणि आठवणींचा एक अनमोल ठेवा आहे. आणि किती दशकं? तर तब्बल 1900 वर्षे. कवयित्री स्वतः म्हणतात की हा संग्रह त्यांना जवळजवळ 4 दशकं मागे घेऊन जातो. जरा विचार करा, या पानांमध्ये किती आठवणी, किती अनुभव दडले असतील, नाही का? समीक्षक सांगतात की पुस्तकाचं शीर्षक असो, त्याचं सुंदर मुखपृष्ठ असो किंवा मग अगदी ती अर्पण पत्रिका, या सगळ्या गोष्टी मिळून वाचकाला एका भावनिक प्रवासासाठी जणू तयारच करतात. आणि सोनचाफा हे नाव, ह्या नावातच प्रेम आणि विरहाचा एक वेगळाच गंध आहे. बरं, आता पुस्तकाच्या बाह्यरूपाकडून आपण जरा आत डोकावूया, थेट त्याच्या आत्म्याकडे, म्हणजे कवितेच्या अनोख्या शैलीकडे. ह्या काव्याच्या सुगंधाचं नेमकं वैशिष्ट्य काय आहे, चला जाणून घेऊया. सगळ्यात आधी तर या कवितांची शैलीच वाचकाला थोडं आव्हान देते. कविता अगदी लहान लहान आहेत, पण त्यांचा अर्थ खूप खोल आहे, गूढ आहे. समीक्षकांच्या मते या कविता आपलं रहस्य पहिल्याच वाचनात उलगडत नाहीत. आणि खरं सांगायचं तर त्यातच त्यांची खरी मजा आहे. त्या पुन्हा पुन्हा वाचाव्याशा वाटतात. या कवितांच्या मौलिकतेवर, म्हणजे त्यांच्या ओरिजिनल असण्यावर प्रस्तावनाकार माधुरी चौधरी या वाक्यातून जणू शिक्कामोर्तबच करतात. आणि समीक्षकांनी हे वाक्य मुद्दाम का नमूद केलंय? कारण यातच या कवितांचं सार दडलंय. एक अस्सल, स्वतःचा, कुणाकडूनही न घेतलेला आवाज. चला, आता वेळ झाली आहे या फुलाच्या पाकड्या एक एक करून उलगडायची. म्हणजेच या संग्रहातल्या काही महत्त्वाच्या कवितांमध्ये डोकावून पाहूया आणि त्यामधलं भावविश्व समजून घेऊया. कधी विचार केलाय की आपल्या जवळची व्यक्ती सोबत नसेल तर सगळा निसर्गसुद्धा अगदी निर्जीव, बेचव का वाटू लागतो? हाच प्रश्न, हाच या काव्यसंग्रहाच्या शीर्षक कवितेचा, सोनचाफाचा गाभा आहे, जी प्रेम आणि विरह इतक्या प्रभावीपणे मांडते. फक्त या ओळी ऐका. ज्या चाफ्याला आपण त्याच्या सुगंधासाठी ओळखतो त्यालाच वास नाही, असं कवयित्री म्हणतायत. असं कसं शक्य आहे? पण यातच ह्या कवितेची सगळी जादू आहे. यामागचा अर्थ खूप खोल आहे. प्रिय व्यक्ती जवळ नाहीये म्हणून जगातला सगळा सुगंध, सगळा आनंद जणू नाहीसा झाला आहे. समीक्षक काय म्हणतात ते फार महत्त्वाचं आहे. ते म्हणतात की इथले वास आणि श्वास हे शब्द फक्त शब्द नाहीत, ते जीवनाचं प्रतीक आहेत. आणि त्या 2 गोष्टींशिवाय सगळं काही अर्थहीन, सगळं काही शून्य आहे. आता आपण एका अशा कवितेकडे वळतोय जी वाचताना खरंच काळीच पिळवटून निघतं. कवितेचं नाव आहे काय करू मी बोला. यात एक आई आपलं बाळ गमावल्याचं दुःख शब्दांत मांडायचा प्रयत्न करते. खरंच या ओळी वाचल्यावर काय बोलावं हेच कळत नाही. तो रिकामा पाळणा आणि बाळ परत येईल ही एक धुसर पण मनात कुठेतरी जिवंत असलेली आशा. एका आईची ही वेदना शब्दांच्या पलीकडली आहे आणि ती थेट काळजाला भिडते. समीक्षकांनी या कवितेतून दिसणाऱ्या दुःखाच्या प्रवासाचे 4 टप्पे खूप सुंदरपणे मांडले आहेत. सुरुवात होते एका प्रश्नाने, एका पोकळीने, काय करू मी बोला. मग येतो तो रिकामा पाळणा जो त्या दुःखाचं प्रतीक बनतो. त्यानंतर येतात त्या जपलेल्या आठवणी आणि शेवटी एक ठाम विश्वास की माझ्या प्रेमात, माझ्या मायेत काहीही कमी नव्हतं. पण ह्या संग्रहात फक्त दुःख आणि विरहच नाहीये, तर कौटुंबिक नात्यांचे हळुवार बंधसुद्धा आहेत. त्याचंच एक उत्तम उदाहरण म्हणजे आले बाबांचे पत्र ही कविता. वडील आणि मुलीच्या नात्यातलं प्रेम आणि जबाबदारीचं ओझं किती सुंदर आणि नाजूकपणे यात मांडलंय हे समीक्षक आवर्जून नमूद करतात. चला तर आता आपण या कवितांच्या भावविश्वातून थोडं बाहेर येऊया
आणि एकूणच कवयित्रीचा आवाज कसा आहे आणि समीक्षकांनी काय निष्कर्ष काढला आहे तो दरवळ आता अनुभवूया. इथे ना एक खूप इंटरेस्टिंग गोष्ट समोर येते, ती म्हणजे कवयित्रीच्या आवाजातली दुहेरी ताकद. म्हणजे बघा, एकीकडे प्रेम, विरह यांसारख्या अत्यंत हळुवार भावना आहेत, तर दुसरीकडे एक कणखर आवाज आहे, एक सामाजिक जाणीव आहे. आणि समीक्षकांच्या मते हेच त्यांच्या लेखणीचं खरं सामर्थ्य आहे. तर शेवटी समीक्षक खाजाभाई बागवान या संग्रहाला एक अनमोल ठेवा असं म्हणतात. त्यांना खात्री आहे की हे पुस्तक वाचकांच्या मनात कायमचं घर करून राहील आणि ते हाफिजा बागवान यांच्या पुढच्या लेखनाची आतुरतेने वाट पाहत आहेत असंही ते म्हणतात. आणि हाच प्रश्न समीक्षक आपल्या सगळ्यांसाठी सोडून जातात. एका स्त्रीचं मान, तिचं अंतरंग एका काव्यसंग्रहातून किती खोलवर उलगडता येऊ शकतं? कविता आपल्याला खरंच दुसऱ्याच्या मनात डोकावून बघण्याची संधी देतात का? विचार करण्यासारखा प्रश्न आहे, नाही का? ज्यांना कुणाला हा काव्याचा सुगंध स्वतः अनुभवायचा असेल तर त्यांच्यासाठी ही सगळी माहिती इथे दिली आहे. हे पुस्तक नक्कीच वाचण्यासारखं आहे, यात शंका नाही. चला तर मग पुन्हा भेटूया पुढच्या वेळी अशाच एका नवीन आणि सुंदर विश्लेषणासोबत. तोपर्यंत धन्यवाद.